अरे माय जसा लेकराचा सांभाळ करते ना तसा सांभाळ माझ्या परमात्म्यानं माझा केला. आणि काय दुःख भोग तरी बाबा त्या गर्भवासाचं. आम्हाला पाहावं सुद्धा वाटत नाही ते गर्भवासाचं दुःख. न देखती गर्भवास. जाता जाता आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगेल, जर आई सारखा सांभाळ संत करत असतील, परमात्मा करत असेल, आपलं पद देत असेल आपल्याला, तर आपण अनुसरण केलं पाहिजे. शरणागती किती महत्वाची. कोणी देत नाही महाराज. कोण देतो? आपलं पद आपुले पदी बैसविले बाप रघुमादिवर विठ्ठले भक्तादी दले वरदा. कोणी सुद्धा देत नाही महाराज. कोणी देत नाही. अहो हलकट गोष्टी माणूस देत नाही व्यवहारामध्ये. देईल तर काय देईल समाज? तुमचं कौतुक करेल. जी वस्तू कामाची नाही ती माणसं वस्तू देतात. कामाचं आहे ते कोणी देत नाही. 2 एकर मिरची आहे, त्याला जोरदार मिरची झाली, तुम्ही त्याला विचारा तुम्ही काय फवारलं तुमच्या मिरचीला, तो 3 नीट सांगत नाही. त्याला वाटते याला होईल. म्हणजे मोठेपणाचं सूत्र कोणी सांगत नाही हो. आणि मोठं पद देण्याकरता आपल्याला सांभाळ करत 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 नेतात. हे मोठ्याचं लक्षण आहे. कोणी देत नाही महाराज. सामान्य वस्तू देतात त्या तर फिरत राहतात. लग्नातली साडी कोणी दिली की आपण खुश होतो. काय खुश व्हायचं त्या? मी तर माझ्या घरचं उदाहरण सांगतो. माझ्या लग्नात माझी बहीण आली होती आमच्यासोबत. आमची सासवडी मध्य प्रदेश. तुमच्याकडे पद्धत आहे ना नवरदेवाबरोबर मुलगी पाठवण्याची? सुवासिन नवरदेवाची बहीण जाते सोबत, आमची बहीणही सोबत. आता पद्धत अशी आहे की आपल्या बरोबर गेलेल्या मुलीला साडी नेसून देतात तिकडची माणसं. आमच्या सासूने आमच्या बहिणीला साडी नेसून दिली. ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. आरती ओवाळायला आमच्या आई पुढे आली दरवाज्यात. मी उभा, आमचं कॅलेंडर उभं. आमच्या आई आमच्या पत्नीकडे पाहत नव्हती. आमची आई आमच्या बहिणीकडे पाहे. मी म्हटलं आपल्या आई तिच्या सुनेकडे पाहत नाही. आमच्या बहिणीच्या अंगावरची साडी आमच्या आईनं पाहिली. आमच्या आई म्हणे, सुषमा ही साडी कोणी दिली तुला नेसून? म्हणे दादाच्या सासून. सौ नाही म्हणे, त्या साडीला इकडून नेसून गेली, तीच चांगली साडी होती. काय साडी आणली तू? एका सेकंदात ती साडी सोडून इकडची नेसून गेली होती. ती घाल. आमच्या ताईनं ती साडी घडी घालून आमच्या आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची पुन्हा घडी घातली. पण जशीच्या तशी ती साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. हसू नका. लग्न झालं आणि लगेच मुलगा झाला नाही. 3 वर्ष झाले नंतर समाज विचार झाला. आता आपल्याकडे पद्धत आहे, मुलगा झाल्यावर तिकडची माणसं इकडे येतात, इकडची तिकडे जातात. तेव्हाही साडी नेसवण्याची पद्धत आहे. आमच्या आईनं बरोबर आमच्या सासूला तीच साडी 3 वर्षांनी नेसून दिली. आता आमची सासू म्हणजे आमच्या बायकोची माय. किती विद्वान असेल, प्रचंड बुद्धिवान. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीवरून कल्पना करू शकतो आमची सासू किती. आता गेल्या महिन्यात आमच्या काकाची वास्तुशांती झाली. तुम्ही लवकर हसल्या. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट आहे का? अहो खरंय तुमचं. आमच्या सासूने तीच साडी नेसून दिली. आता अजून तरी ती साडी आमच्या घरी पाहू. आता पुढचा कार्यक्रम कधी येतो? पुढचा कार्यक्रम येईपर्यंत ती आमच्या घरात आहे. समजा पुढे माझं या परिसरात येणं होतं नाही होत, मी यांच्यापैकी कोणाला तरी सांगेल बाबा ती साडी कुठे गेली. म्हणजे तुमच्या डोक्यात ती साडी नका. विनोदाचा भाग वजा करा, पण अशा वस्तू कोणी कोणाला देत राहत. पण मोठे पण कल्पना करा. माझी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंची भेट झाली आणि ते मला म्हटले, विशाल महाराज मागा तुम्हाला काय पाहिजे, आज मी तुम्हाला देतो. मी म्हटलं खरंच देता साहेब? हो देतो, मागा काय पाहिजे. मला असं वाटतं साहेब तुम्ही राजीनामा द्या. आणि आपलं नाव तुमच्या जागेवर. एकदा लई दिवसाची इच्छा हो माझी, मला मुख्यमंत्री करावं. करतील का? कारण माझी ती कळस झाला. आता कळस नाही देऊ शकत ते स्वतःचं पद. का नाही देऊ शकत मला माहिती नाही, का देऊ शकत नाही. पण तुकोबर आहे सांगतात, तुका माने बडी देता ते निदान.